तुकाराम महाराजांनी या अभंगातनं म्हणजे संताची उपमा हिऱ्याला दिलेली आहे. म्हणजे हिऱ्याप्रमाणे संतसुद्धा अनेक घाव सहन करतात. ह्या अभंगातनं म्हणतात. काय म्हणतात ते? हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोघनी, तोची मोल यावे खरा, करेनीचा होय चुरा. मोहरा तोची अंगे, सूत न जळे ज्याचे संगे, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. मग आपण जर हिरा ऐरणीवर ठेवला आणि त्याच्यावर जर घनाचे घाव घातले, ते हिरा कधी फुटतो का? कधीच हिरा फुटत नाही. अशा हिऱ्याला खरे मूल्य असते. अशा हिऱ्याची खरी किंमत असते. आणि ज्याचा चुरा होतो तो कृत्रिम आहे. म्हणजे जो चुरा होतो ते काय, म्हणजे जे फुटतं घाव घातल्यानंतर ते कृत्रिम आहे. आणि ज्याच्या संगतीत सूत जळत नाही तोच खरा मोहरा होय. तुकाराम महाराज म्हणतात, संतही तसेच असतात जे जगाचे आघात सहन करत असतात. म्हणजे जे संत असतात ना, त्या संतांना लोकांचं बरेच काही बोलणं सहन करावं लागतं आणि ते आघात सहन करतात. पण ते कशा असतात? हिऱ्याप्रमाणे असतात. काही हिरा जसं तुटत नाही जो असतो, तसा संतही तशा प्रकारे कितीही आघात जरी त्यांच्यावर झाले तरी ते सहन करतात आणि ईश्वराचं नामस्मरण करतात आणि लोकांना उपदेश करतात. रामकृष्ण हरी.